नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे ऐन वेळेला मीरा आणि अंबिकाला वाचवण्यासाठी, मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी देवीआई प्रकट होते. देवीआईच्या हातामध्ये त्या कवड्या असतात. मीरा, अंबिका, अगं सावध व्हा, ह्या भावनेचा खेळ नाही आहे, हे एक मोठं युद्ध आहे. युद्ध एवढं लक्षात ठेवा. मीरा, तू भावनेची आहारी प्रत्येक टायमिंगला जाते. ह्या टायमिंगला सुद्धा तू तसंच केलं आहेस. शेवटी तुला माहिती आहे का, भावना महत्त्वाची नाही आहे इथे. पुढचा व्यक्ती दुश्मन तसा नाही आहे. हे युद्ध आहे. मंजिरी भावनांच्या ह्याच्यामध्ये येत नाही. आणि बघ मीरा, मी आता आले तुला वाचवण्यासाठी, पण पुढच्या वेळेस मी येऊ शकते किंवा नाही हे मला काही माहीत नाही आहे. तो मीरा म्हणते, देवी आजी मला माफ कर, पुन्हा ही चूक माझ्याकडून होणार नाही. देवी आजी म्हणते की ह्याच कवड्या आहेत आपल्याला मंजिरीला नमवण्यासाठी, तिच्याकडून तिच्या शक्त्या सगळ्या काही माघारी घेण्यासाठी. तोपर्यंत मीरा महागौरी आजीकडे पाहतच राहते. इकडे दुसरीकडे पाहायला भेटणार आहे की आपल्याला मंजिरी मायाला बोलवते. माया म्हणते, मॅडम मी आतमध्ये येऊ का? मंजिरी म्हणते, ये ना अगं, विचारायच काय झालं त्यात, आतमध्ये ये. तोपर्यंत माया म्हणते, काय झालं मॅडम, कशासाठी मला बोलवलं आहे तुम्ही? मंजिरी म्हणते, अगं तुला माहिती आहे का, त्या कवड्या मीराकडून आणायच्या होत्या, पण तू यायच्या आधीच मी त्या कवड्या सगळ्या काही मीराकडून घेऊन आलेली आहे. माया म्हणते, पण माझं काय काम आहे, तुम्ही सांगू शकता की नाही? मंजिरी म्हणते, पण मला तिने काही दिले नाही आहेत त्या कवड्या, तू आता जाऊन रूममधून त्यांच्या घेऊन यायच्या. मीरा आणि अथर्व झोपलेच असतील. माया म्हणते, मॅडम पण काय करायचं, कोणी पाहिलं तर? अगं वेडे, असं काय करते, त्यांना बेशुद्ध करून आणायला तुला सांगत आहे, एवढं लक्षात ठेव. तोपर्यंत असं काही म्हणल्यानंतर ना माया तिकडे जायला निघते. मीरा इथे झोपलेले असते रूममध्ये. मीराला जे काही त्या गुफेमध्ये दिसलेलं असतं ते सगळं इथे तिला स्वप्नात दिसायला लागलेलं असतं. स्वप्नात दिसायला लागल्यानंतर ना अथर्व, मीरा रूममध्ये झोपलेले असते, अथर्वही तिथेच असतो. अथर्व तिथेच असल्यामुळं मीराला जे जे गुफेमध्ये घडलेलं असतं ते सगळं काही तिला स्वप्नात दिसायला लागलेलं असतं. आणि आई म्हणून ती जोरजोरात ओरडायला लागते. अथर्व जागा होतो. मीरा, अगं काय झालं? काही नाही हो, एक खूप वाईट स्वप्न पडलेलं होतं. अथर्व म्हणतो, मीरा मला कळतंय तुझ्या मनामध्ये, तुझ्या डोक्यामध्ये काय चाललं आहे, पण तू किती दिवस माझ्यापासून खोटं बोलणार आहेस, सांगशील का नाही? मीरा म्हणते, अथर्व, वेदाचे बाबा तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी जर तोंड उघडलं ना आणि जर मी गोष्ट सांगायला चालू केली ना, तो शेवट अंत फक्त तुमच्या आईपर्यंतच होईल. असं काही म्हणल्यानंतर अथर्व म्हणतो, मीरा तू झोप आता, मला तुझ्याशी वाद कोणताही घालायचा नाही आहे, तू झोपून जा. तो पण मीराही झोपते. तिलाही खूप वाईट वाटतं. तोपर्यंत ते माया रूममध्ये आलेली असते. ते दोघांची झोप लागलेली असते आणि तिचा पाठलाग करत असताना अंबिका म्हणते, बरं झालं तू इथे सापडलीस, ती मला नक्की कळलं तर ना, त्या मंजिरीने तुला काय सांगितलं आहे? मंजिरीचा तर हाच तर प्लॅन असतो ना की मायाच्या पाठीमागे अंबिकाला पाठवून तिने रूममध्ये जो काही महायज्ञाचा सगळा काही प्लॅनिंग केलेलं आहे ते सगळं काही तिला तिथे करायचं असतं. हे सगळं काही झाल्यानंतर ना माया जाते. अथर्वला स्प्रे मारणार बेशुद्ध व्हायचा, पण ती घाबरते. पुन्हा मीराकडे जाते. मीराकडे गेल्यानंतर तिच्या तोंडावरती स्प्रे मारते, पण मायाच्या हातातून अंबिका तो स्प्रे घेते आणि इकडे तिकडे हलवत असते, पण तो एकदम हवेमध्ये तरंगत असल्याने स्प्रे माया खूप घाबरते. माया म्हणते, हे चाललंय तरी काय? आणि तिला काही कळायला मार्ग नसतं. अंबिका तो स्प्रे घेते, मायाच्या तोंडावरती मारते. तोंडावर मारल्यामुळे माया इथे बेशुद्ध होते. रूमच्या बाहेर अंबिका तिला जादूनं काढते. मंजिरी तिच्या रूममध्ये इथे जादुई शक्तीने जे काही तिचं यज्ञ करत असताना यज्ञाच्या ह्याच्यातून असा काळा असा धूर निघतो. सगळे त्यातून प्रकट होतो तो खोटा शिवनाथच्या सहारे मीराकडून त्या कवड्या घेण्याचा प्रयत्न करतो. मंजिरीचा हा प्लॅन नक्की सक्सेस होईल का? आणि बघूया आपण नक्की काय होते ते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.